तुम्हाला कधी असं वाटतंय का की बाकी सगळे तुमच्यापेक्षा खूप पुढे निघून गेलेत आणि तुम्ही मात्र तिथेच अडकलात? थांबा, आजचा हा विषय तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत की ज्याला तुम्ही उशीर समजताय ती खरं तर तुमच्या एका मोठ्या झेपेची पूर्वतयारी असू शकते. रात्री झोपताना जेव्हा आपण सोशल मीडिया स्क्रोल करतो ना, तेव्हा इतरांचे परफेक्ट फोटो बघून एक प्रश्न हमखास सतावतो. खरंच बाकी सगळे इतक्या वेगाने पुढे जात आहेत का? हा विचार आजकाल आपल्या सर्वांची झोप उडवतोय, नाही का? तर सर्वात आधी आपण हा उशीर झाल्याचा भ्रम किंवा इल्युजन पूर्णपणे मोडून काढूया. स्क्रीनवर बघा, डावीकडे आहे सोशल मीडियावरील झगमगतं यश, जे खूप लाऊड आणि इन्स्टंट वाटतं. पण उजवीकडे बघा, हे आहे शांत वास्तव, न दिसणारे संघर्ष आणि मनातील युद्ध. बघा, लोक फक्त त्यांचे हायलाइट रील्स पोस्ट करतात, पण त्यांचा हा पडद्यामागचा संघर्ष म्हणजे वाया गेलेला वेळ नसून तुमचं कॅरेक्टर बिल्ड करणारा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. आता या आधुनिक मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी आपण थेट रणांगणावरील मार्गदर्शनाकडे वळूया. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन पूर्णपणे खचून गेला होता, गोंधळला होता. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला काय सांगितलं? फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्मावर लक्ष केंद्रित कर. निकालाच्या भीतीतून बाहेर पडून फक्त कृती करण्यावर फोकस करायला त्याने अर्जुनाला शिकवलं. आजच्या जगातही आपल्याला हेच करायचंय. इन्स्टंट रिझल्ट्सची चिंता सोडून द्यायची आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचंय. आज रणांगण नक्कीच बदललंय. एका बाजूला अर्जुनाची संभ्रमावस्था होती आणि आता दुसऱ्या बाजूला आहे आपली आधुनिक आयुष्यातील भीती. लोक इम्पोस्टर सिंड्रोम आणि इतरांच्या मागे पडण्याच्या भीतीने पॅरलाइज होतात. पण मित्रांनो, उपाय तोच आहे. जे तुमच्या हातात नाही अशा टाईमलाईनची चिंता करण्यापेक्षा आज आत्ता तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. निसर्गही आपल्याला हेच शिकवतो. चला पाहूया हा न दिसणारा भक्कम पाया कसा तयार होतो. या चार्टमध्ये बघा, ती छोटीशी रेष म्हणजे दृश्यमान वाढ आणि ती मोठी रेष म्हणजे न दिसणारा मुळांचा पाया. जेव्हा एखाद्या झाडाला वादळात टिकून राहायचं असतं ना, तेव्हा ते एका रात्रीत मोठं होत नाही. ते कित्येक वर्षे जमिनीत आपली मुळं खोलवर रुजवत असतं. बाहेरून बघणाऱ्यांना वाटतं की याची वाढ तर थांबलीये, पण जमिनीखाली एक अभेद्य पाया तयार होत असतो. आणि तुम्हाला माहितीये का, खोल मुळांशिवाय मिळालेलं जलद यश पहिल्याच मोठ्या धक्क्याला कोसळून पडतं. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक रातोरात यशस्वी होतात, पण त्यांचा हा आतला पाया मजबूत नसल्यामुळे आयुष्यात एखादं मोठं संकट आलं की सगळं काही पत्त्यांच्या बंगल्यासारखं एका क्षणात कोसळून पडतं. पण हा पाया बनवणं सोपं नसतं. यालाच आपण म्हणतो परिवर्तनाच्या वेदना. सुरवंटाचं उदाहरण घेऊया. इथे 3 टप्पे आहेत: अस्वस्थता, जुन्या ओळखीचा नाश आणि पुनर्जन्म. जेव्हा सुरवंट कोशामध्ये जातो तेव्हा तो मधला टप्पा त्याला पूर्ण नाशासारखा वाटतो. पण तो नाश नसून एका सुंदर फुलपाखराच्या जन्मासाठी आवश्यक असलेली ती एक अचूक बायोलॉजिकल प्रोसेस असते. ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तनाची व्याख्याच मुळी ही आहे की हा एक गोंधळात टाकणारा आणि अस्वस्थ करणारा काळ असतो. इथे तुमचं जुनं रूप विरघळून जातं, जेणेकरून तुमची बेस्ट व्हर्जन जन्माला येऊ शकेल. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही हरवला आहात किंवा कुठेतरी अडकला आहात, तेव्हा ते अपयश नसतं. ती तुमच्या एका सखोल आंतरिक उत्क्रांतीची सुरुवात असते. ह्यावरूनच आपण पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, नकार म्हणजे दिशाबदल. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. जर तुमचा संघर्ष हा तुमच्या प्रयत्नांचा पुरावा आहे, तर आपण त्याला अपयश का म्हणतो? जर तुम्ही प्रयत्न करताना थकत आहात, तर याचा अर्थ तुम्ही अजूनही मैदानात उभे आहात, लढत आहात. आणि मित्रांनो, तो थकवाच तुमच्या खऱ्या प्रयत्नांचा सर्वात मोठा पुरावा आहे. ह्या टेबलमध्ये बघा, हा आतील संघर्ष कसा असतो. एका बाजूला आहे भीती, जी नेहमी भविष्यात जगते आणि जर असं झालं तर काय असे विचार करत राहते. आणि दुसऱ्या बाजूला आहे श्रद्धा आणि चिकाटी, जी आजच्या वर्तमानात जगते आणि खंबीरपणे उभे राहण्याची ताकद देते. तुमचा खरा शत्रू परिस्थिती नाहीये, तर ती भीती आहे, जी भविष्याची चिंता विनाकारण वाढवते. तुमचे अयशस्वी झालेले प्लॅन्स, तुटलेली नाती किंवा हातातून निसटून गेलेल्या संधी, जेव्हा ह्या गोष्टी बिघडतात ना, तेव्हा तो तुमचा नकार नसतो. ती एक अत्यंत आवश्यक अशी दिशाबदल असते, म्हणजे तुमचं रिडिरेक्शन असतं. तुम्हाला चुकीच्या मार्गावर अडकून पडण्यापासून वाचवण्यासाठी निसर्गाने केलेली ती एक व्यवस्था असते.
म्हणूनच आता वेळ आली आहे ती या फायनल माइंडसेट रिफ्रेमची, दृष्टिकोनातील बदलाची. फक्त एक पाऊल पुढे. खऱ्या आयुष्यातील चमत्कार काही रातोरात आकाशातून पडत नाहीत. ते तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनातल्या शंकावर मात करता आणि रोज न थकता केवळ एक पाऊल पुढे टाकता. असंच तुम्ही हळूहळू पण ठामपणे स्वतःचं नशीब नव्याने लिहित असता. नेहमी लक्षात ठेवा, ग्रोथ ही शांत असते. ती बाहेरून गोंगाट करत नाही, तर आतून एक भक्कम रचना तयार करत असते. स्वतःच्या या शांत प्रवासाची तुलना दुसऱ्याच्या बाहेर दिसणाऱ्या गोंगाट करणाऱ्या यशाशी कधीच करू नका. कारण प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचा प्रवास हा एकदम वेगळा असतो. शेवटचा विचार आत्ताच स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा कधीही उशीर नसतो, ती एक पूर्वतयारी असते. तुम्ही जो वाट पाहत आहात ना, ती कोणतीही शिक्षा नाहीये. भविष्यात तुमच्या वाट्याला जे काही भव्य येणार आहे, त्या विलक्षण आयुष्यासाठी हे अचूक प्रशिक्षण आहे. त्यामुळे हा उशीर नाहीये मित्रांनो. ही तुमच्या एका मोठ्या झेपेची तयारी आहे.